हे बघ आता आपण नवीन नवरा बायको आहे तो शेजारी शिरप्या राहतो का? हा हा त्याच्यापासून इतकं सावध राहायचं का बरं हो? अगं लय खोडीच येते आता तुला काय सांगू. बोच काढितो काय बायांना? अगं बोच काढायचं मर दे. मग माझ्या 3 बायका त्यानं धुडकावून लावल्या इथून. लफडं करतो काय का काही सांग? काय करतो काही समजतच नाही. पण वाकडं तिकडं सांगून तिच्या बुस भरून काही वाकडं पुन्हा ते इथं थांबून देत नाही तुमच्या जवळ. हा बाई तुमची त्यांची काही भावबंदकी का? भावबंदकी काय ते पहिल्यापासूनच खोडचाळी. पण तुम्ही तर 1 तासभर बोलत उभे होते तिथे आंब्याखाली. मग आता ती म्हण कशी माहिती का? ती नंग जर बनलं आणि त्याच्याशी मी जर नाही गोड राहिलो ना तो दिवसा मला पेटवून देईल. अरे देवा एवढं बेकार आहे. त्याला आपल्या घरापर्यंत नका येऊन देऊ मग तुम्हीच. आता मी काय त्याला पत्र पाठवतोय? पण एक तर पाय तू माही एक तर जवान बायको देखणी बायको आणि अजून काही त्यानं तुला पाहिलं नाही. पण पाहिलं ना तुला गेरलं समज. हा ना. हा मी नाही त्यांच्या नादी लागणार. बोलणार पण नाही. हा बोलायचंही नाही. मला पण तुम्हाला एक सांगू का? मला ना पारख्या बापे माणसं बरोबर बोलायलाच आवडत नाही. असं ना. अरे मग त्या होत्या त्या गोंडा गोळायच्या त्याच्यामुळं तो बरोबर त्यांचं काम करायचं. नाही मला आवडतच नाही. हा तर आता मी मला का बरं का मला चहा प्यावा वाटलं होतं आणि नंतर नाश्ता केला का मग माझं काम मी करील आणि तू घरातलं काम तू कर. चालेल. मग आता काय करते 5-6 दिवसानं तुला आपले मळ्यातून आंब्याचे बाग सगळी जागा जमीन काही लोकांच्या खोडी सगळं सांगून देईल. हा फक्त आता सध्या आहे ना आराम करणं गरजेचं आहे. बरं मग आता काय करते? आता काय नाही. आता मला स्वयंपाक करायचा आहे. करते मी स्वयंपाक. चालेल. बसले जरा मी पण. हा नाही मला ना जरा विकनेसच आला हो कार्यक्रमाची दगदग. हा मग येतेच ना ग. आणि माझा आहे ना डोळा दुखायला लागला तर फक्त तुला सांगितलं तेवढ्या गोष्टीपासून सावध राहा. मी त्यांच्याशी बोलणारच नाही बाई. त्यांना इकडे येऊन बी नका देऊ. नाही येऊन द्यायचं नाही. आता मी जर समजा आपल्या पाठीमागे गुरवासरे आहेत मी जर तिकडे गेलो तो जर अचानक आला डायरेक्ट दार लावून घ्यायचं. नाही मी सांगाल ना ते घरी नाही आणि ते तिकडं अमक्या ठिकाणी जाईल तुम्ही तिकडे जा. हा मी असं सांगाल. अच्छा ही आयडिया चांगली आहे बाकी. हा बरं मग स्वयंपाकाला लागते का तू? हा मी लागते स्वयंपाक. मी येऊ का? जनावराला नाही ना. हा चारा पाणी करतो तोपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे. मला भूक लागेल. हा येतो मी. गणपतराव बायको केली असं मी ऐकलंय. तर 2 आधी आता उडवले 3 पण मी असं त्याचा पणी चेडा गेले का मी जिवंत आहे त्यापर्यंत तुला बायको नांदून देणार नाही. हां तू महान आधीला गेले ना मला शिरपतराव मध्ये आता आहे ना जातो तिला पाहतो मध्ये लय देख नाही बायको आधीच आता उडवले पण आता हिला का ठेवणार आहे मी. तिच्या काही कानात उलटा पालटा घालून आणि भरभर तिला उचलितो. आता तो जाईल रानामध्ये मी पाहिले ती घरामध्ये एकटी घुसली. करतोच कार्यक्रम तिचा. तो हाणून तो घेतो पहिल्या सूट त्याच्या आधी नंबरच लावून घेतो. चल बाई स्वयंपाक केला. भाजी पोळी भात बी घातला. आता मला माहिती नाही यांना तिखट लागत का फिक्क लागत पण बनवलं बाई माया पद्धतीने. बसलं काय वहिनी? आव ते घरी नाहीये. कोण? आमचे हे घरी नाहीये. त्याच्या लय लोक वाईट हो वहिनी. त्याच्या ना लय लोक वाईट होय. जाऊन दे बघा त्याचा परपंच व्हायला पाहिजे. लोकांना इतके नालायक लोक त्याचा परपंच होऊन देते नाही. पण मी तुम्हाला ओळखलंच नाही. मी त्याचा मावस भाऊ. हा का? हा पण मी काय पाणी देऊ तुम्हाला? नाही काय नाही पाणी इतक्यात घेतलं. सहज मला वाटलं का त्यानं लग्नाची माळ घातली म्हणलं चला यावं ना भेटून. अहो आमचं सगळं अचानकच ठरलं. नाही बरं पण वहिनी तो केलं पण तो लय चुकीचं केलं. म्हणजे कस काय? आता तू मावली जवळची म्हणून सांगतो. तो मावस भाऊ म्हणून मी पोटात गोड सांगतो. ते ना ते सकले ना बायको केली बदली ना मेंग दर सर मेंग
त्याच्यामुळे बायका थांबाना त्यांच्या जवळ. हा लयची गाठली इतक्या चिगाट. बरं त्यानं 3 बायका हाणून काढून दिल्या. हा ना. हा पण मग मला तर पोथी बिथी सगळं केलं त्यांनी. पोथी बिथी केलं गोष्टी. लग्न करतो तो मसाज करतो. पण त्या नकली पुथी आणतो तो. नाही हो, ही माझ्या हाताने मला दुकानात नेलं होतं तेव्हा केली. हा अगं तुला जायच्या आज त्याला दुकानदाराला ती नकली नेऊन दिली ती तुला जास्त त्याला ती घेऊन दिली. हा ना. हा ते ना त्याचा नको मागायला. तुम्ही कुठं राहत्या? मी वर चाळीला राहतो. हा का. आणि त्याच्या वादी वरी खाली चाळीला आहे. बघा बहिणी त्याच्या जर माग लागली ना तर तू हा तुझ्या पायावर तू दगड पडून घेशील. खरी शहाणी असेल तर कुणी होतं का तुम्हाला मध्ये समोर? नाही कोणीच नाही. ते चालते बरोबर तुला फासवलं बघा वहिनी. राईट फासवलं तुला. हा ना. हिच्या आईचा नालायक गावा सोन्यासारख्या पुरला फासवलंय. त्याला अकल आहे का बँच तुला बाई हा रामखोराला? अरे तो काय खोडीचा माणूस आहे. म्हणजे त्यांना पोरच नाही होती का? पोरच नाही होती. अरे 3 बायका पळून गेले त्याला हाणू. हा ना. पार उघडा करू हाणतो तो बायकांना. मला पण हाणेल का? हाणेल म्हणजे आजचा दिवस जाऊ दे फक्त. आज तू रेस करीन, आज हाऊस करीन आणि उद्यापासून हे चालू करीन ना. आला का परत जर नाही तुम्ही पाठवलं परवा दिवशी लाल दिसली तर माझं नाव बदलून ठेव. वहिनी लय बेकार वागणे बेकार त्यांचा. हा ना. कसा बी हा लय बेकार भाई. पण ते तर मला जीव लावून राहिले. तू खरी शहाणी असेल ना, खरी शहाणी तर तू 1 दिवसात निर्णय घेऊन त्याला ह्याचा जर तू फाटक झाली ना तर समजायचं ना तुझ्या मागचं संकटच गेलं. हा ना. संकटच गेलं समजायचं. तुझ्या मागचं डायरेक्ट इग्नच पळालं. पण त्याला याच्यात पळवा का? त्यानं जर एकदा घर लावलं तोंडात बोळा घातला असं ठोकितो मागून पुन्हा असं ठोकितो फार लाल करून टाकतो. वहिनी नाही बाई. मग बॅग तर काही मी अजून बॅग मधून काहीच काढेल नाही. फक्त आंघोळी पुरते कपडे होते एवढंच. घरी बघा राबवत जमीन जागा त्याला खडकू ठेवलं नाही. ते तर म्हणे आमच्या आंब्याचे बाग आहे, संत्र्याचे बाग आहे. राखाने आंब्याला. हा का. ते आंब्याचे बाग ती तुकुजी दिसते ती आमची. हा का. याला सगळं बाग काय आवाज पाहिजे टुकून मोकळा झालाय. मग तुम्ही तर म्हणत्या तो माणसा तर नाहीये. मग ते बाया कशा काय ठुल्या त्यांनी? माणसात नाही तो माणसात कधी येत नाही बसत नाही ना. हा का. माणसात कधी तो काय बायांमध्ये घुसेली. अरे देवा. बाय पाहिना वहिनी सगळं वाटलं करून टाकलं. काहीच ठेवलं नाही झालं. मग मी निघून जाऊ का? मी निघून जाऊ. मी तुला नेऊ घाली आता ना. कारण मला त्याचा काय भरोसा नाही. तो ना जर वाटत जर कुठं सापडला ना तुझ्या तोंडाचा मारुती करीन तो. इतका बेकार माणूस आहे वहिनी. बाई तुला लय नवऱ्याची हौस असेल ना. हौस आहे तुला नवऱ्याची. मी तुला नवरा पाहून देतो. सोन्यासारखा पाहून देतो एकदम. आणि नावताना बाट पाहून देतो. तूही निश्चिती होईन आणि तिची निश्चिती. पण याची त्यानं तो काय म्हणणार. अहो पण मग आता मी म्हातारपणाचा नवरा केलाय. हा म्हातारा का असा ना मापेक्षा जास्त वयाचा आहे. पण मी म्हणले जाऊ दे मोरदे बाई. मा पहिला नवरा वारला. मग मी आता हा केला आणि तुम्ही म्हणता तो लय मारितो जोडितो. मी तुला नवरा पाहून देतो. म्हणजे त्याच्या 3 बायका झाल्या आणि माझे 3 नवरे होतील. त्याला सगळं बायला. तुमच्या किती बायका झाल्या तुमच्या? मला एकच. हा का. बघा त्यानं सगळं बायला वाटून दिलं. आता खाली पिशा मोकळ्या. मी काय म्हणतो आता त्याच्यात तुला काय पोर सोडवणार आहे का? काही राहिलच नाही तर काय त्याच्यात. नाही खरंय 4 बाया त्याच्या. हा ना. मग आत्ता पण का? आता सुद्धा सोपा नाही तो दिसायला असा आहे तो. मग तुम्ही एका तोंडाने म्हणता त्यांचे 4 बाया आहे आणि एका तोंडाने तुम्ही मला म्हणते त्याच्याकडून तुला पोरं होईन का? अरे ते राहिलं नाही ना काही त्याच्यात. हिरे पाणी राहिलं नाही ना. पाणी उपसून सारखं असं आहे का? रोज 4 ठिकाणी 4 हांडे भरायचे. सोपं आहे का? म्हातारा झालं ते त्याला ती अक्कल नाही. खरंय तुला तुला सांगतो शहाणी सांगतो शहाणी. तू पिशी उचलले का खरं मा तोंडाक बाय बघा. कारण कसं राहत्या बाय माणसानं चांगले सल्ले द्यावा वाईट सल्ले देऊ नाही. उद्या जर तुला हान मार केली तर मग तू मशीन ते बाबाजी म्हणजे खरे नाही. म्हणजे तो मला सुजवीन त्याच्यामुळे तुम्ही मला नेऊन घालू राहिले बाई. खरे वही साधू ते ना हसच आहे.
हा का? हा का रे भाऊ झालं का बोलणं? हा वडले समजून तू सांग, आलाच का? वडले समजून सांगत होतो ना. अरे काय, अरे हो दे संसार. हा हा 3 बायका पळवून लावल्या तो. हा कोणी म्हणजे हेच का ते? हा? हेच का ते? आणि तुला काय सांगितलं होतं मी? ते म्हणले मी तुमचा मावस भाऊ आहे. अरे बाबा तो काय बावळी भरील आणि काय नाही, आणि तू खुशाल त्याला जवळ घेऊन बसली. मला म्हणे मी त्यांचा मावस भाऊ आहे. मला वाटलं तुमचा मावस भाऊ आहे. मावस भाई आहे. मग मी बसले बोलत. अरे हा 17 खोडीचा. ए दादा बर का, याच ऐकू नको. मी नाही ऐकणार. हा मी नाही ऐकणार. तुला काय काय भरवलं? म्हणी सांगू का? म्हणी हा. तो आता काय तो माणसातच नाही राहिला म्हणी. आणि त्याच्या 3 बाया पळून गेल्या. त्यांनी आवा बी ठेवले. काय आवा ठेवल्या आणि त्यांच्या पायी त्यांनी जमीन जागेचा पार हे करून टाकला, येळकोट केला. आणि मी म्हणलं मग त्यांच्याकडं गण जमीन जागा आहे, आंब्याचे बाग बीग आहे म्हणे. ते आंब्याची बाग बाय म्हणे बापाचे, असं म्हणे तुझ्या बापाचे. आणि म्हणे त्याच्या जवळ आता फक्त रिकाम्या पिशा आहे आणि तू काय राहू नको, मीच तुला नेऊन घालितो म्हणे. म्हणजे इथून तयारी केली का? हा. त्याचं काय मला म्हणे तो आता आल्यावर तो तोंडात लगेच बोळा कोंबील आणि तुला पार सुजुस्त मारील म्हणे. तू आजच मज्जा आहे आणि तुला आज तो लय रेशील म्हणे. आणि उद्यापासून पाय मग तुझी काय हाल होईल. त्याच्यापेक्षा मी गाडी आणतो, मग मा गाडी चाल म्हणे. म्हणजे इथून तयारी केली असं म्हणले बाई मला. आता एक काम करायचं. अजून काय सांगितलं रे? काय सांगितलं तो? नाही नाही ते मामी पाहिजे. तुम्ही एवढं बोलले ना पण मायाशी. तुम्ही एवढं बोलले मायाशी. बोललो ना. बोलले म्हणते पा बोलले बर का? बोललो. तुला तुला सांगतो काय करायचं कर. बोललो. मला काय करायचं ना. हॅलो अरे तू कोणला फोन कर. मी काय म्हणतो ते नाही का 7-8 ते वॉन्टेड पोरं ती बॉडीगार घेऊन उचलून घेऊन जाऊ डायरेक्ट. नाही हा उचलून गाडी टाकून घेऊन जाऊ डायरेक्ट. त्याला मी गोडीच सांगतो नाही ऐकली ना, उचलून जाते गाडी. मग पाहू एखाद्या जंगलात नेऊन. कसं माझं ऐकत नाही मग बघतो तिकडून पुढं. चालेल चालेल हा या या. बर का 7-8 नाही तो 7-8 हजार जरी आणले, आता तू संसारच मोडून दाखव. नाही नाही, आणि तू आता घराच्या बाहेर जाऊ. तो इथेच मटर करील मी. आता मी लय चवताळलोय. तुला तो याचं मरण जवळ आलं बघ का. हा मरण जवळ आलोय. कोणाचं मरण? त्याच्यावर हो माय नवऱ्याला काही बोलायचं नाही. तुमचा काही संबंध आमच्या घरात येऊन आम्हाला दादागिरी करता काय बाई तुम्ही? हा कुकू आहे ना तुला उद्या दिसणार नाही. माना दिला कोणाचं? कोण? हा हा नाही दिसतात तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी हाय भक्कम तुमच्या माग उभी. मला लय काय सांगितलं म्हणे. आता काय म्हणे उचलून नेईन. मी उचलन का एवढी 1 क्विंटलची याला. हा मग तू 7-8 पोरं आमच्या. मी आहे ना भक्कम. तुम्ही काय टेन्शन घेता. तुम्ही इकडे बसले मी दरवाजात उभी राहिले तर कोण येतं मला पाव द्या. तंगडीला ओढीत नाही. अजून माहित नाही मा भाऊ कोण आहे. वा रे वा. तो भाऊ कोणी मला माहित नाही. तुला काय माहिती? आमच्या गँग मधला तो चमचा फिरीचे हिंडतून शांत बस जरा. लोकांचे संसार मोडीतो ना रे. रुबाब नको करू. काय रुबाब नको करू. तुला मारायचं असेल आता तुझे दिवस भरले. बरं बरं. अरे वा अरे वा. म्हणजे 5 लोकांचे संसार म्हणून तुमच्यावाल्या 3 बायका झाल्या. हो प्रश्नच नाही. मला लोक सांगायचे बाई 3 बायकांच्या नवरा करू राहिली, 3 बायकांचा नवरा करू राहिली. मी म्हणलं जाऊ दे मा नशीब जिडं उजडन तिडं. शेवट तुझी मीच हाऊस पुरी करणार. काय गरज नाही पडली. मी काय अशी तशी बाई नाही. रस्त्यावर पडेल बाई नाहीये. मायवाला नवरा मला भक्कम आहे. मी म्हातारा नवरा कासाठी केलाय. रोज नाही पडत पण तिकडे जाऊन पडत ती डोंगराला. हो याला नीट बोलायला लावा नाही तर याला मी मारीन बर का. उद्या सकाळ तुला कळतं का काही? तू घरातल्या घरंदाज बाईशी बोलू राहिला. काय सगळ्या बाया सारख्या राहत्या काय? चपलाने तोंड जोडीन. आणि एक तर माझ्या घरामध्ये खोटं सांगून घुसला काय घरामध्ये. बाई शिरपतराव मला जरा ते शिरपतराव तिकडे जाऊ दे. ते शिरपतरावचं बेव लोकांना आलं. तिकडे जाऊ दे. शिरा खायला मी लय बेकार बाई आहे. मला गजराबाई म्हणत्या नावाची. वा रे वा. तुला गाजरा जाऊ तुडीन ना मग तू डळतो काय डून. नको बाप करू. काय तू आमच्या घरामध्ये खोटं नाटक सांगून घरात घुसायचीच गरज नव्हती. पाहून घे हा पाय जाय. अरे तुझ्यासारखे लय पाहणार. जाऊ द्या तुम्ही गप्प बसा. आता मी बोलन इथून पुढं. 8 दिवसात तुला हा जाय वय. हा जाय.
कसा असू मानावरा मी म्हातारा नवरा पाहून केलाय म्हणजे त्याचा संसार करायसाठी केलाय, असं तुमच्या सारख्यांच्या गाडीवर बसून बॅगा भरून जायसाठी नाही केला. पत्रावर फिरून बोलली बघ. हा जाय जाय मेले पाहिले अशी तो सारखे जाय. चालू पड आलो संध्याकाळी. ए बाया काय येतो संध्याकाळी. म्हणजे मानावऱ्याचा परपंच मॉडेल निघाला. धमकी देऊ नको तू, जाय पळ. या नवऱ्याचे हात पाय बांधून. हा हा जाय. लय पाहिले असे हात पाय बांधणारे वय. मग तुला समजा शिरपतराव हा जाय वय. बरोबर पाहून घेईन पाहून. हा जाय. हा आला शिराय ना मार खाला आता. वा रे वा. अहो मला लय खोटं खोटं सांगितलं म्हणे, त्याच्या तिन्ही बायकांना सुद्धा मी समजून सांगितलं म्हणून त्या निघून गेल्या. मला कळून चुकलं हा संसार मोडणार. तो म्हणतो मी त्याचा मावस भाऊ आहे म्हणजे तुमचा. मला कळालं ना. अहो असे राहते आज खंडीच्या वारणात मुतणारे मला माहिती ना. तर हे बघ, तुला जर मनापासूनच संसार करायचा असेल ना, कोणाचं ऐकू नको. मी कोणाच नाही ऐकणार. मी काही अडी बिडी नाही, बोळे दूध नाही पित मी. दुसरे कारण त्याला माझ्या म्हातारपणाविषयी काय म्हणलं असं म्हणू द्या ना. म्हणू द्या ना. तो म्हातारा झाला असू द्या ना. म्हातारा असला नवतारणा असला तर तुमच्या बरोबर परपंच मी करणार आहे. खांद्याला खांदा देऊन मी चालणार आहे. बस बस बस. असं काही याच्या सांगितल्याने होईन का. चला आता आपण जेवण करून घेऊ. जेवण बिवणं करू या तुम्ही गुळणी बिळणी करून. मी थाट बिट लावी ते. चालेल. हा